नमस्कार, मी मनुश्री पाटील. नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. अजिंक्य, आपण बघतोय की आजचा अगदी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजताना आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर 2 दिवसापूर्वी विनायक मेटे यांनी पुण्यामध्ये अशा प्रकारे मंथन बैठक बोलवली होती आणि सगळ्या मराठा नेत्यांना खरं तर त्यांनी बोलवलं होतं. पण सध्या तरी आपण बघितलं त्यांच्यातले वाद मोठ्या प्रमाणात समोर आलेले आहेत. आज सुद्धा नवी मुंबईतल्या माथाडी भवन इथं मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक होणार आहे. मराठा समाजाच्या हक्कासाठी नेते एकत्र येणार आहेत आणि मराठा समाजाच्या हक्कासाठी हे नेते एकत्र येणार का खरं तर हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. अगदी खरं आहे. आणि आजची दुसरी महत्त्वाची मोठी बातमी आहे ती म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या अंतिम परीक्षांच्या गोंधळाची. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालेला आहे. अनेक विद्यार्थ्यांना लिंकच मिळाली आहे, मात्र लॉग इनच होत नाहीये. त्यामुळे परीक्षा देता आलेली नाही आणि त्यामुळेच आता या परीक्षांची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. आणि याची तिसरी महत्त्वाची बातमी आहे, तितकीच काहीशी विचार करायला लावणारी आहे. कारण लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसाय बंद झाले किंवा अनेकांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आणि विशेष म्हणजे अनेक व्यावसायिकांच्या गटांनी आपल्या अडचणी आणि तक्रारी सोडवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत आपली गाऱ्हाणी मांडली. कृष्णकुंजावर नेमकी ही गर्दी का होते हे आज आपण जाणून घेणार आहोत. बिलकुल. या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण बघतो आहोत डे प्लॅन टुडे मध्ये आणि या 3 महत्त्वाच्या बातम्यांसंदर्भातला उहापोह आपल्याला करायचा आहे. मात्र सुरुवात आपण करणार आहोत दिवसभरातल्या सर्वात मोठ्या बातमीनं आणि ही बातमी आहे ती म्हणजे मराठा समाजाच्या आजच्या राज्यस्तरीय बैठकीबाबतची. नवी मुंबईतल्या माथाडी भवन इथं ही बैठक पार पडतीये. खरं तर आपण बघितलं की 2 दिवसांपूर्वी अशा प्रकारची बैठक आयोजित करण्यात आली होती. अगदी उदयनराजेंना आमंत्रण देण्यात आलं होतं, संभाजीराजेंना आमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र ती तितकीशी सफल झाली नाही. अजिंक्य, आता नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. कारण अशा प्रकारे एक प्रकारे स्थगिती दिल्यामुळे सगळेच नाराज आहेत. अगदी सगळे नाराजी उघडपणे सुद्धा व्यक्त करतायत. पण हे सगळे जे मोठे नेते ते एकत्र येताना दिसत नाही. त्यामुळे उभी फूट आहे सगळ्या मराठा समाजातली, ती स्पष्टपणे दिसून येते. ही फूट मिटवण्यासाठी आता कुठेतरी प्रयत्न होत आहेत. उदयनराजे, संभाजीराजे या बैठकीला उपस्थित राहणार का किंवा मराठा समाजाच्या हक्कासाठी हे सगळे नेते एकत्र येणार का आणि नेमकं हे मतभेद यांचे मिटणार का हे बघणं आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे. बिलकुल. आणि याच संदर्भातली आणखीन एक महत्त्वाची एक बाब म्हणावी लागेल ती म्हणजे काही मराठा संघटनांना EWS अंतर्गत जे आरक्षण कदाचित देऊ केलं जातंय किंवा तो एक ऑप्शन समोर आहे, हा ऑप्शन किंवा एक प्रकारे EWS मध्ये मिळणारं आरक्षण देखील त्यांना मंजूर आहे. खास करून संभाजी ब्रिगेडनं या महत्त्वाच्या मुद्द्याबाबत अनुकूलता दर्शवलेली होती. त्यामुळं प्रवीण गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते या परिषदेमध्ये या बैठकीमध्ये उपस्थित राहतील का, ते नेमकी आपली काय भूमिका मांडतील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं. पण अजिंक्य, एक लक्षात घेतलं पाहिजे की फक्त संभाजी ब्रिगेडने ही मागणी केलेली आहे, कारण बाकी इतर जे मराठा नेते आहेत त्यांनी मात्र याला संपूर्णपणे विरोध केलेला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं खरं तर लक्ष लागलेलं आहे. सिद्धेश म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे. सिद्धेश, आज नवी मुंबईमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. 10 तारखेला आपण बघतो की सगळेजण आक्रमक होणार आहेत. एक प्रकारे बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर बैठक किती महत्त्वाची आहे आणि मुळात आपण बघतोय की कोण कोण या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. एकूणच आपण पाहतोय की संपूर्ण राज्यातील मराठा समाजाचे जे लक्ष आहे ते आजच्या बैठकीकडे लागणार आहे. कारण मराठा समाजामध्ये आपण पाहतो की काही मतभेद असल्याचं देखील समोर येत होतं. येत्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलेलं होतं. त्याचमुळे कुठेतरी या बैठकीमध्ये दोन्ही राजे जे आहेत, छत्रपती उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे, हे दोन्ही राजे या बैठकीत उपस्थित राहणार असल्याने या बैठकीला अति महत्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. कुठला तरी ठोस निर्णय या दोन्ही राजांच्या उपस्थितीत होऊ शकतो अशी आशा जी आहे ती मराठा समाजाला आहे, मराठा समाजातील कार्यकर्त्यांना आहे आणि त्याचमुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर अनेक मतभेद आहेत, ते मतभेद कुठेतरी दूर होऊन दोन्ही राजे एकत्र येतील, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी किंवा मराठा समाजाच्या लोकांसाठी एकत्र येऊन कुठला तरी निर्णय घेतील आणि मराठा समाजाला त्याचा फायदा होईल अशी जी भावना आहे ती मराठा समाजातील जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना वाटत असल्याने आजच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आणि सर्वांचं जे आहे की काहीतरी ठोस निर्णय होईल याकडे आता थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे नेमकं काय होतं या बैठकीमध्ये. बिलकुल. सिद्धेश, मात्र नरेंद्र पाटलांनी या संदर्भातला एक पुढाकार घेऊन या सगळ्या नेत्यांना एकाच मंचावर आणलेला आहे किंवा त्यांचा तसा प्रयत्न दिसतो आहे. कोणकोणते नेते आहेत की जे अगदी ठामपणे म्हणजे 100% या परिषदेला या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, काय त्याबद्दलची माहिती मिळते? एकूणच राज्यातील सर्वच समन्वयक या बैठकीला येणार असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर जे दोन्ही नेते आहेत ज्यांच्या भोवती हे मराठा समाजाचं जे आरक्षणाचं संपूर्ण राजकारण जे आहे ते फिरत असतं, ते दोन्ही राजे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने जास्त महत्व या बैठकीला आलेलं आहे. नेमका कुठला निर्णय या बैठकीत घेण्यात येतो, त्याचबरोबर
इतरही काही जे मराठा समाजातील ज्या संघटना आहेत त्यांचे जे काही नेते आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली बरोबर आहे. आहे. म्हणजे सिद्धेश, सगळ्यांचं लक्ष खरं तर या बैठकीकडे लागलेलं आहे, कारण संपूर्ण पुढची दिशा यामध्ये ठरवली जाईल असं वाटतंय. धन्यवाद सिद्धेश या माहितीबद्दल. पण अजिंक्य, खरंच पुन्हा एकदा लक्षात लागेल की खरंच हे नेते एकत्र येणार का? कारण आपण बघितलं नरेंद्र पाटलांनी जरी पुढाकार घेतला असला तरी उदयनराजे यांचे कट्टर विरोधक आहेत नरेंद्र पाटील. हे आपण सुद्धा बघितलं, निवडणुकीत सुद्धा बघितलं. आणि नरेंद्र पाटलांनी पुढाकार घेतलेला खरंच उदयनराजेंना कितपत आवडलंय हे सुद्धा आता त्या निमित्ताने आज आता कळणार आहे. कारण आपण बघतो मराठा समाजाच्या दृष्टीने जर बघितलं तर ते एकत्र येतील तर वेगळी गोष्ट, पण एकीकडे कट्टर विरोधक असताना सुद्धा आपण खरंच उदयनराजे येणार का याबद्दल उदयनराजेंशी बोललो होतो, त्यांची आपण मुलाखत केली होती. त्यावेळेला उदयनराजे स्वतः म्हणाले होते की मराठा आरक्षणाचा, मराठा समाजाचा मुद्दा महत्वाचा आहे. वैयक्तिक जे काही हेवे दावे आहेत किंवा जे काही वाद आहेत ते आपल्याला बाजूला सारायचे आहेत आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण कसं मिळेल ह्याच नजरेने हा जर एक मुद्दा बघितलं, आहे. निश्चित ह्याच नजरेने जर बघितलं तर खरं तर सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पुण्यात अशा प्रकारे बैठक झाली होती, तेव्हा मात्र हे नेते फिरकले नव्हते, हा सुद्धा विचार करायला पाहिजे. त्यामुळे आज नेमकं काय होतं, कारण आपण बघतोय की कुठेतरी हे भिजत घोंगडं राहिलेलं आहे. कारण अचानक अशा प्रकारे न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर समाज नाराज झालेला आहे, मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे आपण बघतो. आणि नाराजी अगदी वेगवेगळ्या प्रकारे तो समोर आणताना दिसतो. कोणीकडे ढोल बजाव आंदोलन कुठे चालू आहे, कुठे आपण बघतो जलसमाधी कोणी घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आपलं म्हणणं सरकारपर्यंत मांडण्याचा आता प्रयत्न प्रत्येक जण करत आहे. मात्र हे जर सगळे नेते एकत्र आले तर निश्चितच सरकारवर दबाव सुद्धा पडू शकतो. बिलकुल. आणि या बैठकीकडे सर्व राज्याचं, मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे. कारण मराठा समाजातले सगळेच नेते, महत्त्वाचे पदाधिकारी विविध संघटनांचे या बैठकीसाठी उपस्थित राहतील अशी आशा आहे. त्यामुळे सरकारसमोर एक ठोस बाजू मांडली जाऊ शकेल. आजच्या या बैठकीमध्ये हे सगळे मतभेद दूर होतील अशी आशा आपण करूया. पुढची जी बातमी आहे ती आता आपण बघणार आहोत आणि ही बातमी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भातली ही बातमी आहे. मंगळवारी दुसरा जो पेपर झाला होता त्या पेपर दरम्यान सुद्धा तांत्रिक अडचणी अनेक आलेल्या होत्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं. अनेक विद्यार्थ्यांना यावेळी लिंकच मिळाली नाही. खरं तर इतक्या दिवसांनी परीक्षा होते, परीक्षा होणार की नाही या सगळं संभ्रमाचं वातावरण असतानाच्या परीक्षा डिक्लेअर तर झाल्या, पण जेव्हा प्रत्यक्ष परीक्षा द्यायची वेळ आहे तेव्हा हा सगळा जो तांत्रिक घोळ आहे तो समोर आला. त्यामुळे विद्यार्थी आणखी गोंधळलेले. अनेक विद्यार्थ्यांना यामध्ये लिंक मिळाली मात्र लॉग इन होत नव्हतं, त्यामुळे परीक्षा देता आली नाही. अखेर विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलली आणि सगळ्याची जबाबदारी सरकारने आता अखेर स्वीकारली आहे. आणि सरकारनं खरं तर ही जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी देखील केली गेलेली होती. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांचं नुकसान सरकारनं करू नये असा एक प्रकारचा इशारा देखील दिलेला होता. कारण पेपरच रद्द झाला त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ उडाला. तांत्रिक अडचणी जर असतील तर त्या तांत्रिक अडचणी परीक्षेच्या पूर्वीच जर सोडवून घेतल्या गेल्या तर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार नाही आणि परिणामी परीक्षा देखील सुरळीत होईल असा एक प्रकारचा सूर या सगळ्या बरोबर आहे. अजिंक्य, आपण बघतो खरं तर हा कोरोना काळ सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी खूप कठीण असा होऊन गेला. सुरुवातीला आपण बघितलं की राज्य सरकार कायम वारंवार सांगत होतं की आम्ही परीक्षा घेणार नाही, आम्ही परीक्षा, कारण अशा पार्श्वभूमीवर परीक्षा घेतली तर ते खूप कठीण होईल. हो नाही करता करता किंवा कोर्टात हे सगळं प्रकरण गेलं आणि सगळं करता करता आपण बघतोय की एक शेवटी आपण परीक्षा सुरू घातलेली. आता ऑनलाईन का होईना पण प्रयत्न सुरू आहे सरकारचा. पण या सगळ्यामध्ये खरं तर सरकारने बघणं गरजेचं होतं की विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळं व्यवस्थित पोहोचेल की नाही, त्यांना व्यवस्थित परीक्षा देता येईल की नाही. अखेर इतक्या महिन्यांनी आता परीक्षा होत्या पण जे काही समोर आलेलं आहे ते खूपच भयंकर आहे. कारण आपण बघतो की लॉग इन झालेलं आहे मात्र आपण परीक्षा देता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये, आणि खरं तर खूप लहान मुलं असतात, अगदी जरी 12वी पर्यंत म्हटली तरी अगदी 16, 18, 19 वर्षापर्यंतची मुलं असतात. एकीकडे आपलं भविष्य काय होणार ही या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला चिंता लागून राहिली आणि त्यातच असा सावळा गोंधळाला सामोरं जावं लागल्यामुळे विद्यार्थ्यांना खूपच चिंता, अगदी संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. या सगळ्यावर प्रवीण दरेकर यांनी सुद्धा टीका केलेली आहे. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूयात. त्यांची अनलॉकची की जी होती तीच त्या ठिकाणी स्वीकारली जात नव्हती, लॉग इन होत नव्हतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य आज टांगणीला लागलेलं आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री केवळ प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मोठमोठ्याला गप्पा गोष्टी त्या ठिकाणी मारतात. आम्ही अशा प्रकारची योजना करतोय, अशा प्रकारच्या परीक्षा घेतोय आणि त्याचा पुरता बट्ट्याबोळ या ठिकाणी उडाल्याचं चित्र या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षाच्या माध्यमातून आहे. या विद्यार्थ्यांच्या सर्व नुकसानीची जबाबदारी त्या ठिकाणी राज्य सरकारने स्वीकारावी आणि त्यांच्या परीक्षांचा विषय सुरळीत करून या विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी अन्याय होणार नाही, त्यांचं वर्ष वाया जाणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता.
तर आपण आत्ताच पाहिलं की प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले ते. विद्यार्थ्यांचं नुकसान सरकारनं होऊ देऊ नये, नाहीतर कदाचित विद्यार्थ्यांना खूप भविष्यात आणखी मोठं नुकसान सोसावं लागू शकतं. हा गोंधळ ऑनलाईन परीक्षेतला कायम असल्याचंच दिसतंय आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपली प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे आहे सध्या. प्रतीक्षा, आपण आत्ताच ऐकलं नेमकं प्रवीण दरेकर काय म्हणाले ते. मात्र हा जो परीक्षांचा गोंधळ आहे, तांत्रिक अडचणी असतील किंवा वेगळ्या काही अनेक गोष्टी असतील, हा गोंधळ काही कमी होताना दिसत नाहीये. जर तांत्रिक अडचण येईल असं कदाचित येईल अशी शक्यता वाटत होती, तर आधीच त्याबद्दलची काळजी का घेतली गेली नाही? मुंबई विद्यापीठ नेमक्या या परीक्षेच्या आधी काही तयारी करतं की नाही, असा प्रश्न देखील उपस्थित केला गेलेला होता. प्रतीक्षा, याबद्दल नेमकं काय सांगता येईल? नक्कीच अजिंक्य, खरं तर या अंतिम वर्षांच्या परीक्षांमुळे युनिव्हर्सिटीने कशा प्रकारे नियोजन केलेलं होतं ते पूर्णपणे उघडकीस आलेलं आहे. खरं तर फक्त परीक्षेचा घोळ नाही आहे, विद्यार्थ्यांकडून सातत्याने ह्यासुद्धा तक्रार येत आहेत की त्यांनी वारंवार जेव्हा ह्या संदर्भातल्या तक्रार केलेल्या आहेत त्या संदर्भातला त्यांना मेलसुद्धा रिप्लाय आलेला नाही आहे. कंटिन्युअस जे युनिव्हर्सिटीचे फोन्स आहेत ते बिझी लागतात, तिथून कुठला रिप्लाय मिळत नाही आहे. जे युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे ऑफिशियल, तिचं सर्व्हर नेहमी डाऊन दाखवतोय. या तक्रारीसुद्धा विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अगोदर नोंदवल्या होत्या, परंतु त्याच्यावरती सुद्धा युनिव्हर्सिटीने कोणत्याही प्रकारची जी आहे ती त्याची माहिती घेतली नव्हती किंवा विद्यार्थ्यांना त्याबाबत जी आहे ती कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यामुळे ज्या दिवशी परीक्षा होती काल 1 ते 2च्या दरम्यान, त्यावेळी विद्यार्थ्यांचा पूर्णपणे जो आहे तो एकंदरीतच जो परीक्षेचा पूर्ण कालावधी होता तो निघून गेलेला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर विद्यार्थी जे आहेत ते संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या आपल्याला युनिव्हर्सिटीच्या बाहेरून पाहायला मिळाले. अनेक विद्यार्थी जे आहेत ते युनिव्हर्सिटीच्या बाहेर गेलेले होते की एकतर अंतिम वर्षाच्या परीक्षा होत नव्हत्या आणि परीक्षा ज्या दिवशी ठरल्या गेलेल्या त्या नियोजित वेळेसुद्धा अनेक ऑनलाईन जे आहेत ते तांत्रिक बिघाड आलेले होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षा देता आल्या नाहीयेत. त्यामुळे आता आपल्या अंतिम वर्षाचं काय कोणतीही तारीख पुढची दिलेली नाहीये की पुढची तारीख कधी असेल जेव्हा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता येतील. त्यामुळे आपण आपला अभ्यास पुढचा कसा सुरू ठेवावा या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे एकंदरीतच आता विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळाचं वातावरण जे आहे ते प्रतीक्षा, पाहायला मिळते. विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळाचं वातावरण आहे, पण दुसरीकडे सरकारचं नेमकं काय म्हणणं आहे? कारण एकीकडे आपण बघतोय सरकारनं जबाबदारी सुद्धा स्वीकारलेली आहे. पुढे आता नेमकं काय, कशा प्रकारे सरकार पावलं उचलणार आहे? नक्कीच मनोश्री, खरं तर सायबर हल्ला त्या वेबसाईटवर झाला असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे हा पूर्णपणे तांत्रिक घोळ झाला असं सुद्धा सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. परंतु परीक्षा कधी होणार आहेत या संदर्भातली कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना असा सरकारकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही आहे. त्यामुळे आता परीक्षा कधी होणार, आपल्याला कसा अभ्यासक्रम करायचा ह्या संदर्भातला अजूनही विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ कायम आहे. निश्चितच धन्यवाद प्रतीक्षा सगळ्या माहितीबद्दल. आणि सगळ्यामध्ये भरडला जातो अजिंक्य, तो म्हणजे विद्यार्थी भरडला जातो. गेले कित्येक दिवस संभ्रमाचं वातावरण होतं, आता पुन्हा अशा प्रकारे हा सगळा गोंधळ झाल्याचं समोर आहे. पण दुसरीकडे एक महत्त्वाचं आहे, आपण फक्त प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली, पण हाच विरोधी पक्ष परीक्षा व्हावी म्हणून मागे सुद्धा लागला होता. एकीकडे सरकार सांगत होतं की परीक्षा घेणार नाही यावर्षी, पण तरी सुद्धा आपण विरोधी पक्षाने खरं तर भाजपानं केंद्रातनं असो किंवा राज्यातनं असो की परीक्षा घ्यावी म्हणून दबाव सुद्धा आणला होता. आणि आता तांत्रिक जेव्हा गोंधळ झाला तेव्हा मात्र टीका करताना आपल्याला बघायला मिळत आहे. बिलकुल, पण या सगळ्या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये इतकीच प्रामाणिक अपेक्षा. पुढची जी बातमी आहे ती बघूया. महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे कोरोना काळामध्ये समाजातल्या विविध घटकातल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची किंवा आधार देण्याची गरज असतानाही राजकारण काही थांबताना दिसलं नाही. मात्र असं असतानाही अनेक व्यावसायिकांच्या गटांनी आपल्या अडचणी आणि तक्रारी सोडवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत आपली गाऱ्हाणी त्यांच्याकडे मांडलेली होती. खरं तर राज ठाकरेंचा ओहरा आजही आहे, आपण बघू शकतो. कारण राज ठाकरेंचं एक वलय आहे, ठाकरे असावं की राज ठाकरे त्यांच्या अगदी ज्या पद्धतीनं भाषणाला त्यांच्या गर्दी होते की त्यांच्याबद्दल आकर्षण असतं, अगदी अनेकांना असं आजही वाटतं की राज ठाकरेंकडे गेलं की आपली गाऱ्हाणी मांडली जाते, आपलं म्हणणं ऐकलं जाईल. आपण बघतोय की राज ठाकरेंकडे अडचण मांडली की अडचणीचं निराकरण होतं, अशी अनेकांची धारणा. आणि याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं, मग त्यात जिम व्यावसायिक असो, बेस्ट कर्मचारी असो, मुंबईचे डबेवाले असो, अगदी रिक्षा चालक, पुजारी, साधू महंतांनी सुद्धा राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. आणि राज ठाकरेंनी या सर्वांना त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासनही दिलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवर पेणमधले मूर्तिकार संघटनांचे पदाधिकारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. मूर्तिकारांच्या खरं तर अनेक समस्या आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी आता त्यांनी कृष्णकुंजचा दरवाजा ठोठावलेला आहे. आणि आपण बघतो गणपतीच्या काळात देखील, गणेशोत्सवाच्या काळात देखील मूर्तिकारांचं अतोनात नुकसान झालेलं होतं. म्हणजे कोरोना काळात खरं तर सगळ्याच व्यावसायिकांचं थोडं बहुत नुकसान झालेलंच आहे. अनेकांवर खरं तर खूप आर्थिक संकट देखील ओढावलेलं आहे. मात्र मूर्तिकारांची मोठी अडचण झालेली आहे. आधीच गणेशोत्सवामध्ये इतकं झालेलं मोठं आर्थिक नुकसान आणि आता नवरात्रोत्सवात देखील कदाचित राज्य सरकारची जी काही नियमावली येईल त्यानुसार मूर्तिकारांची मोठी अडचण होणार आहे. किती उंचीची मूर्ती असेल किंवा काय, त्याबद्दल देखील आता काहीतरी तोडगा काढावा किंवा त्या संदर्भात
ज्या काही अडचणी आहेत त्या मांडण्यासाठी मूर्तिकार संघटनांचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला जात आहेत. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे आपण बघतो की या सगळ्या कोरोना काळामध्ये अगदी नंतर बघितलं तर राज ठाकरे यांच्या घरी मात्र मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांची गर्दी अगदी रोज बघायला मिळते. एक प्रत्येक व्यवसायातले कोण ना कोणतरी पदाधिकारी रोज राज ठाकरेंच्या घरी जाताना आपल्याला बघायला मिळते. कालच आपण बघितलं की कोळी महिला त्या मोठ्या प्रमाणात दिल्या, परप्रांतीयांच्या ज्या पद्धतीनं सध्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या व्यवसायामध्ये अंतर्गत सुरू आहे, आपण बघतो तडजोड सुरू आहे जी काय चालू आहे त्या अंतर्गत आपण बघतो राज ठाकरे किती पुढाकार घेतील हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि आता फक्त मूर्तिकार गेलेले आहेत, काही दिवसापूर्वी डबेवाले गेले, रिक्षा चालक गेले, त्यामुळे राज ठाकरेंचा दरबार रोज भरलेला आपल्याला बघायला मिळतोय. कारण प्रत्येकाला असं वाटतं की या कोरोना काळामध्ये जो कोणी आपल्या मदतीला धावेल तो म्हणजे राज ठाकरे. एक प्रकारे इमेज आहे खरं तर आपण म्हणू शकतो की राज ठाकरे ज्या पद्धतीनं आवाज उठवत आहेत प्रत्येका संदर्भात किंवा त्यांच्या भाषणांचं एक वलय असो किंवा त्यांचा स्वतःचा एक असं वलय असो, त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपलं गाऱ्हाणं राज ठाकरे ऐकून घेणं. आणि अगदी आपण प्रत्येक फुटेजमध्ये सुद्धा बघू शकतो राज ठाकरे शांतपणे प्रत्येकाला भेटतायत, त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेत आहेत. बिलकुल. आणि मनुश्री, आपण जर बघितलं तर या सगळ्या व्यावसायिकांना राज ठाकरे सध्या जवळचे का वाटतायत त्याची कारणं देखील शोधून घेतली पाहिजेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी हे लोक जात नाहीयेत किंवा त्यांच्याकडे जाऊन आपलं गाऱ्हाणं मांडावं जेणेकरून आपली जी काही अडचण आहे ती लवकरात लवकर दूर होईल असा विचार न करता कदाचित राज ठाकरेंकडे लवकरात लवकर आपली अडचण सोडवली जाईल याच आशेनं ते त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून जात असल्याचं संदीप देशपांडे सुद्धा आपल्या बरोबर आहे. संदीप देशपांडे, जे खरंच आम्ही चर्चा करतो की राज ठाकरेंचा दरबार जो आपण बघतोय की रोज कोरोना काळात सुद्धा रोज भरलेला आहे विविध व्यावसायिकांनी, काय नेमकं यामागचं कारण आहे? आज जनतेची अशी अवस्था झाली आहे की त्यांचं म्हणणं ऐकायला कोणी तयार नाहीये आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सरकार म्हणून त्या ऍड्रेस करायला पाहिजेत. आता अनेक अडचणी आहेत लोकांचे उद्योगधंदे बंद आहे, सगळं बंद आहे. अशा अडचणीच्या काळात सरकारकडनं कुठली मदत होताना दिसत नाही. उलट जातक गोष्टी लादल्या जातात. मग इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल किंवा त्यांच्या प्रवासाची कुठली साधनं उपलब्ध नाही आहेत त्यांना. अशा अनेक अडचणींचा सामना करताना लोकांना एकच आशेचा किरण दिसतो, तो म्हणजे राजसाहेब ठाकरे. आणि मला असं वाटतं तिथे गेल्यावर त्यांचे जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जातं, त्याच्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या 100% उपाययोजना यशस्वी होताना दिसतो. आता परवाचं उदाहरण आहे, ज्या महिला कोळी भगिनी आपल्या ज्या गेलेल्या 24 तासात त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. डबेवाले येऊन भेटले, लगेच त्यांना परवानगी मिळाली. मला असं वाटतं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा एक सकारात्मक परिणाम लोकांवर होतोय आणि सरकारकडे कुठलंही हिअरिंग मिळत नाही. सरकार घरी बसून काम करताय, ते कोणाला भेटत नाही. त्यामुळे मला असं वाटतं लोकांचा राजसाहेबांवरचा विश्वास हा पहिल्यापासून होता आणि तो अधिक दृढ होताना आपल्याला दिसतो. धन्यवाद संदीप, जे सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतो कदाचित आपण असंही बोलू शकतो राज ठाकरे सहज उपलब्ध सुद्धा होते आणि ते खरंच कौतुकाची गोष्ट आहे. कारण लोकांना आपलं म्हणणं मांडायचं आहे, सरकारकडे नाही तर राज ठाकरेंकडे तरी आपलं म्हणणं ते ऐकून घेतील, आपल्याला न्याय मिळेल अशी आशा त्यांना कायम वाटताना आपल्याला बघायला मिळते आहे. बिलकुल. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.